in last lecture, that is we have studied how to convert standard soft form into POS form or a soft to soft form, that is whatever missing term, that is example मी लास्ट टाइम एक्सप्लेन केलेले आहे. याच्यामध्ये काय की सपोज एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे एफ ऑफ ए बी सी दॅट इज इक्वल टू ए बी प्लस बी सी प्लस ए सी. तर याच्यामध्ये जी टर्म मिसिंग असेल त्या टर्मने काय करणार आहे तुम्ही मल्टिप्लाय प्लस जे आहे मिसिंग लिटरल्स अँड देअर कॉम्पोनंट्सने काय करणार आहे इक्वेशनमध्ये टर्म जी आहे ती मल्टिप्लाय प्लस इथं इंडिकेट केलेलं आहे की सपोज ए बी तर याच्यामध्ये सी मिसिंग आहे तर लिटरल सी मिसिंग आहे तर सी प्लस त्याच्या कॉम्प्लिमेंटने काय केलेलं आहे मल्टिप्लाय केलेलं आहे प्लस बी सी याच्यामध्ये ए मिसिंग आहे ए प्लस ए कॉम्प्लिमेंटने काय केलेलं आहे मल्टिप्लाय केलेलं आहे याच्यामध्ये बी मिसिंग आहे बी प्लस बी कॉम्प्लिमेंटने काय केलेलं आहे मल्टिप्लाय केलेलं आहे या टर्मला that is standard soft form. Then same example आपण याच्यामध्ये काय केलेलं एक्सप्रेशन जे काय आहे ते सिम्प्लिफाय केलेलं तर सिम्प्लिफिकेशन करून काय जी सेम टर्म आहे त्या काय केलेलं आहे ओनली वन टाइम रिटर्न करून इक्वेशन जे आहे ते रिटर्न केलेलं आहे दॅट इज इन सम ऑफ प्रोडक्ट फॉर्मॅटमध्ये. देन इम्प्लिमेंटेशनमध्ये सम ऑफ प्रोडक्ट मीन्स व्हॉट तर सम मीन्स काय ॲडिशनसाठी आपण काय ऑर गेट यूज करतो तर इथं आउटपुट जे आहे ऑर गेटने रिप्रेझेंट करणार इक्वेशन जसं असेल त्याच्यानुसार गेट्स जे आहे लॉजिक गेट्स इम्प्लिमेंट करून काय करणार आहे आपण लॉजिकल डायग्राम जे आहे त्या डिझाईन करतो. देन नेक्स्ट एक्झाम्पल लास्ट टाइम तुम्हाला सांगितलेलं पॉस फॉर्मचं एक दाखवते तर पॉस फॉर्ममध्ये सेम एक्झाम्पल जे आहे ते इथे नोट केलेलं आहे तर याच्यामध्ये काय जो मिसिंग लिटरल आहे त्याला पॉस मीन्स काय प्रोडक्ट ऑफ सम तर प्रोडक्टने काय करणार आहे सेम जो मिसिंग लिटरल असेल विथ देअर कॉम्प्लिमेंट काय करणार आहे मल्टिप्लाय करणार आहे आणि दिलेल्या इक्वेशनला काय करणार आहे सम करणार आहे तर ए प्लस बी प्लस सी मिसिंग आहे सी इंटू सी ने काय करणार आहे इथं मल्टिप्लाय जो आहे सी इंटू सी कॉम्प्लिमेंट आहे प्लस नेक्स्ट इक्वेशन मध्ये बी प्लस सी मध्ये ए मिसिंग आहे इथं प्लस साइन देऊन ए इंटू ए कॉम्प्लिमेंटने काय केलेलं आहे तर ऍड केलेलं आहे या इक्वेशन मध्ये. सेम इथं बी टर्म मिसिंग आहे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे सेम टर्म ज्या आहेत त्या ओमिट केलेल्या आहेत दॅट इज प्रोडक्ट ऑफ सम. तर याच्यामध्ये एक्झाम्पल जे आहे एक्झाम्पल लास्ट टाइम सांगितलं होतं तर याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये सपोज एक्झाम्पल दिलेलं आहे ए सी प्लस सी डी प्लस बी सी तर कन्वर्ट द फॉलोविंग कोनिकल इंटू सॉफ्ट सम ऑफ प्रोडक्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे आउटपुट जे आहे ते फाइंड आउट करायचं आहे. दोन एक्झाम्पल दिलेले ए सी प्लस सी डी प्लस बी सी आणि ए बार इंटू बी प्लस सी बार. तर फर्स्ट एक्झाम्पल जे आहे मी एक्सप्लेन करते तुम्ही नंतर सॉल्व करून बघा. तर ए सी प्लस सी डी प्लस बी सी तर ए सी टर्म मध्ये काय तर इथं सी डी दोन टर्म आहेत ए बी सी डी चार टर्म आहेत तर फर्स्ट इक्वेशन मध्ये बी आणि डी काय मिसिंग आहे तर इथं बी प्लस बी बार इंटू डी प्लस डी बारने काय केलेलं आहे या फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केलेलं आहे प्लस सी डी मध्ये काय ए आणि बी टर्म मिसिंग आहे ए प्लस ए बार इंटू बी प्लस बी बारने काय केलेलं आहे इथं मल्टिप्लाय केलेलं आहे प्लस बी सी टर्म मध्ये काय ए आणि डी मिसिंग आहे तर ए प्लस ए बार आणि डी प्लस डी बारने काय केलेलं आहे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. नंतर या टर्मने काय करा या ब्रॅकेट्सला मल्टिप्लाय करा सिम्प्लिफिकेशन करून तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये इक्वेशन मिळेल. तुम्ही कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन करून बघा फक्त काय ए सी इंटू बी ए सी इंटू बी बार परत या टर्मने या सेकंड ब्रॅकेटला पण मल्टिप्लाय करा त्याच्यानुसार ए बी सी डी सिम्प्लिफिकेशन करा लक्षात येईल तुम्हाला. सेम टर्म जिथे जिथे त्या फक्त काय ओनली वन टाइम लिहिलेल्या आहेत. देन रिमेनिंग टर्म्स जे आहे ॲज इट इज नोट केलेल्या आहेत दॅट इज सम ऑफ प्रोडक्ट. सेम इथं नेक्स्ट सेकंड एक्झाम्पलमध्ये ए बार ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी बार दिलेलं आहे तर या
या ए बारने काय केलेलं आधी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेतलं, ए बार बी प्लस ए बार सी बार. तर याच्यामध्ये आता मिसिंग टर्म जी आहे, फर्स्ट इक्वेशन मध्ये मिसिंग टर्म कोणती आहे, सी आहे. सेकंड इक्वेशन मध्ये बी मिसिंग आहे. मल्टिप्लाय करा या टर्मने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, या टर्मने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, सिम्प्लिफिकेशन करा. जर सेम टर्म्स येत असतील तर फक्त ओनली वन टाइम नोट करा आणि बाकीच्या टर्म्स ज्या आहेत त्या ॲज इट इज नोट करा, दॅट इज सम ऑफ प्रोडक्ट. तर लक्षात आलंय सम ऑफ प्रोडक्ट सिंपल एक्झाम्पल आहे. सम ऑफ प्रोडक्ट लक्षात आलंय सगळ्यांना. तुम्ही एक्झाम्पल नोटबुक मध्ये सॉल्व्ह करून बघा, मी आता फक्त एक्सप्लेन केलंय. पीपीटी शेअर करते, तुम्ही एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करून बघा नोटबुक मध्ये, फक्त सिम्प्लिफिकेशन करायचंय. लक्षात आलेत हे दोन एक्झाम्पल? देन नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. स्क्रीनवरती जे आहे मी शेअर केलेलं आहे, 4 मार्क्ससाठी क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेलं आहे. तुम्ही सॉल्व्ह करून बघा म्हणजे लक्षात येईल. इथं न बघता 2 मिनिट वेळ देते. काय इक्वेशन, तर इथं इक्वेशन दिलेले, कन्वर्ट फॉलोविंग इक्वेशन इनटू स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्म. तर इथं y इज इक्वल टू इक्वेशन दिलेलं आहे, दॅट इज ए बार प्लस बी सी डी बार. तर y इज इक्वल टू ए बार प्लस बी सी बार डी बार इक्वेशन जे आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानुसार एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करून बघा. सेम आता ए बार प्लस बी सी बार डी बार दिलेलं आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट याच्यामध्ये मिसिंग टर्म कोणती आहे, बी आणि सी दोन्ही मिसिंग टर्म आहेत, ॲज वेल ॲज बी पण मिसिंग आहे. तर बी प्लस बी बारने मल्टिप्लाय केलेलं आहे या टर्मला, सी प्लस सी बारने मल्टिप्लाय केलेलं आहे, डी प्लस डी बारने काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केलेलं आहे. सिम्प्लिफिकेशन करा, प्लस बी सी बार डी. तर याच्यामध्ये फक्त काय ए मिसिंग आहे, ए प्लस ए बारने काय केलेलं आहे इथं मल्टिप्लाय केलेलं आहे. सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे, ज्या कॉमन टर्म आहेत त्या ओनली वन टाइम नोट केलेलं आहे, बाकी ॲज इट इज इक्वेशन जे आहे ते नोट केलेलं आहे, सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. दॅट इज स्टँडर्ड, दॅट इज सम ऑफ प्रोडक्ट फॉर्मॅट. सेम सेकंड इक्वेशन जे आहे दॅट इज कन्वर्ट द फॉलोइंग इक्वेशन इनटू पॉस फॉर्मॅट. तर पॉस फॉर्मॅट मध्ये सांगितलेलं आहे, y इज इक्वल टू ए बार प्लस बी, ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी बार दिलेले आहे आणि नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये ए बार प्लस सी बार. तर पॉज फॉर्मॅट मध्ये आपण काय करत होतो, प्लस साइन करून काय करत होतो, जी टर्म मिसिंग आहे विथ देअर कॉम्प्लिमेंट काय करत होतो, तर ऍड करत होतो. तर इथं फर्स्ट जे आहे सेकंड इक्वेशन मी सॉल्व्ह केलेलं आहे, ए बार प्लस बी ॲज इट इक्वेशन जे आहे ते नोट केलेलं आहे, बी प्लस सी बार ए बार प्लस सी बार. आता याच्यामध्ये सी मिसिंग आहे, ए बार प्लस बी प्लस सी इंटू सी बारने काय केलेलं आहे इथं मल्टिप्लाय, सी इंटू सी बार हे मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आहे. आणि पॉज फॉर्मॅट मध्ये काय की आपण ती टर्म काय करत होतो, ऍड करत होतो. परत इंटू नेक्स्ट टर्म काय बी प्लस सी बार, याच्यामध्ये ए मिसिंग आहे, ए इंटू ए बार डॉट याच्यामध्ये बी मिसिंग आहे, बी इंटू बी बार. ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करा, सिम्प्लिफिकेशन करा. सेम कॉमन टर्म्स असतील तर ओनली वन टाइम रिटर्न करून जे काय तुमचं एक्सप्रेशन येते ते नोट डाऊन करा. तर पॉज फॉर्मॅट मध्ये सेम एक्झाम्पल जे आहे तुम्ही एक सॉल्व्ह करून बघा. की सपोज इथं मी इक्वेशन देते, y इज इक्वल टू ए बी प्लस ए सी बार प्लस बी सी, दॅट इज कन्वर्ट इंटू सॉफ्ट फॉर्मॅट. तर सॉफ्ट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला काय करायचंय, इक्वेशन जे आहे ते कन्वर्ट करायचंय. तर सेम सॉफ्ट मीन्स काय, जी मिसिंग टर्म आहे त्याला इंटू एंडिंग आणि लिटरल जो काही मिसिंग आहे तो प्लस करून त्याचा कॉम्प्लिमेंट जो आहे तो मल्टिप्लाय करा या टर्मला, सिम्प्लिफिकेशन करा आणि सॉल्व्ह करून बघा 2 मिनिटात. हे एक्झाम्पल जे आहे स्क्रीनवरती मी शेअर केलेलं आहे, सॉल्व्ह करून बघा म्हणजे लक्षात येईल. क्रॉस चेक करा तुम्ही सॉल्व्ह करून 1-2 मिनिटात.
मग नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे मीन टर्म मॅक्स टर्मचा सांगते. सिंपल एक्झाम्पल आहे, 4 मार्क्सला विचारले जातात. फक्त जो काही मिसिंग लिटरल आहे त्याने प्लस त्याचा कॉम्प्लिमेंट करून मल्टिप्लाय करा, सिम्प्लिफिकेशन करा. फक्त कॉमन टर्म्स ज्या असतील त्या ओनली वन टाइम नोट करा, बाकीच्या रिमेनिंग टर्म्स ज्या आहे ॲज इट इज नोट करा. जे काय आन्सर येईल दॅट इज युअर सॉफ्ट फॉर्मॅटमध्ये असेल किंवा पॉस असेल तर पॉसचं एक एक्झाम्पल दाखवलं. सॉल्व करून बघा. देन नेक्स्ट जे आहे मीन टर्म मॅक्स टर्मचा कन्सेप्ट जो आहे तो एक्सप्लेन करते. एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व करून बघा. नंतर आपण काय करणार आहे, मीन टर्म आणि मॅक्स टर्म कन्सेप्ट जो आहे तो स्टडी करणार आहे. सॉप आणि पॉज स्टडी केलं, नंतर सॉप आणि पॉजचे एक्झाम्पल जे आहे विथ रिस्पेक्ट टू मीन टर्म्स अँड मॅक्स टर्म जे आहे ते आपण सॉल्व करणार आहे. तर मीन टर्म्स मीन्स व्हॉट, दॅट इज मीन टर्म्स आर अँड टर्म्स विथ एव्हरी व्हेरिएबल प्रेझेंट इन आयदर ट्रू और कॉम्प्लिमेंटेड फॉर्म. तर अँड मीन्स व्हॉट, मल्टिप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये काय असणार आहे तुमची मीन टर्म असणार आहे. देन गिवन दॅट इच बायनरी व्हेरिएबल मे बी अपियर नॉर्मल, फॉर एक्झाम्पल एक्स आणि त्याचा कॉम्प्लिमेंट जो आहे की कोणताही नंबर दिला असेल किंवा व्हेरिएबल दिला असेल तर एक्सचा कॉम्प्लिमेंट एक्स कॉम्प्लिमेंट नोट केलेला आहे आपण ए बार बी बार. एक्झाम्पलमध्ये जो व्हेरिएबल दिला असेल त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट रिप्रेझेंट करून काय करणार आहे, तर इक्वेशन्स जे आहे ते फाइंड आउट करणार आहे. तर याच्यामध्ये इक्वेशन जे आहे एक्झाम्पल सपोज दिलेलं आहे, 2 व्हेरिएबल्स एक्स अँड वाय प्रोड्युसेस 2 × 2 4 कॉम्बिनेशन. तर 4 कॉम्बिनेशन की 2 इनपुट्स असतील तर त्याचे कॉम्बिनेशन काय असणार आहे, 4 असणार आहे. तर एक्स वाय फर्स्ट कॉम्बिनेशन आहे, सेकंड कॉम्बिनेशन काय एक्स वाय डॅश, थर्ड कॉम्बिनेशन काय एक्स डॅश वाय किंवा फोर्थ कॉम्बिनेशन काय एक्स कॉम्प्लिमेंट वाय कॉम्प्लिमेंट. मीन्स 0 0 0 1 1 0 1 1. सेम की 2 व्हेरिएबलचे काय 4 कॉम्बिनेशन असणार आहे. तर इथं आपण कॉम्बिनेशन काय व्हेरिएबलने रिप्रेझेंट केलेले. तर व्हेरिएबल जे आहे 4 कॉम्बिनेशन कॉम्प्लिमेंटने रिप्रेझेंट केलेले. Thus there are 4 mean terms of 2 variable. तर 4 कॉम्बिनेशन जे आहे दोन व्हेरिएबलने रिप्रेझेंट केलेले आहेत, दॅट इज इन मीन टर्म. तर मीन टर्म मध्ये आपण काय करतोय, एंडिंग करतोय. तर एंड मीन्स व्हॉट, मल्टिप्लिकेशन करतोय. नंतर मॅक्स टर्म्स, तर मॅक्स टर्म्स मीन्स व्हॉट, मॅक्स टर्म्स आर ऑर टर्म्स विथ एव्हरी व्हेरिएबल इन ट्रू और कॉम्प्लिमेंटेड फॉर्मॅट. तर इथं मॅक्स टर्म मध्ये आपण काय करणार आहे, ऑर ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. याच्यामध्ये सेम एक्झाम्पल दिलेले आहे की सपोज 2 व्हेरिएबल असतील तर त्याचे 4 कॉम्बिनेशन असणार आहे. 4 कॉम्बिनेशन बायनरी लॉजिक नुसार 0 0 0 1 1 0 किंवा 1 1. तर इथं आपण एक्स आणि वाय 2 व्हेरिएबल रिप्रेझेंट केलेले आहेत. मॅक्स टर्म मध्ये काय करणार आहे, 2 व्हेरिएबल मध्ये ऑर ऑपरेटर दॅट इज ऍडिशन ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म करणार आहे. तर याच्यामध्ये एक्स प्लस वाय फर्स्ट कॉम्बिनेशन, सेकंड कॉम्बिनेशन काय एक्स प्लस वाय डॅश, थर्ड कॉम्बिनेशन एक्स कॉम्प्लिमेंट प्लस वाय किंवा एक्स कॉम्प्लिमेंट प्लस वाय कॉम्प्लिमेंट. तर मॅक्स टर्म मध्ये काय करणार आहे आपण, ऑर जे आहे ऑर टर्म यूज करणार आहे, दॅट इज ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. आणि मीन टर्म मध्ये काय करणार आहे, तर इथं मीन टर्मचं इक्वेशन जे आहे कॉम्बिनेशन जे आहे अँड ऑपरेशनने रिप्रेझेंट केलेले. आणि मॅक्स जे आहे ऑर प्लस ऑपरेटरने काय केलेले, 4 कॉम्बिनेशन जे आहे ते आपण रिप्रेझेंट केलेले आहेत. आता हा टेबल जो आहे, तर टेबलमध्ये काय की 3 बीट नंबर सिस्टीम दाखवलेली आहे की 3 बीट्स आहेत, ए बी सी
3 बीट वरून काय 0 to 7 पर्यंतचा काय बायनरी इक्विव्हॅलंट नंबर जो आहे तो नोट केलेला आहे. 0 मीन्स काय 0 0 0, 1 मीन्स 0 0 1, 2 मीन्स काय 0 1 0, देन 3 मीन्स काय 0 1 1, 4 मीन्स काय 4 चा बायनरी इक्विव्हॅलंट 3 बीट सिस्टीम मध्ये 1 0 0, 5 चा 1 0 1, 6 चा 1 1 0, 7 चा 1 1 1. तर हा टेबल फर्स्ट युनिट मध्ये आपण स्टडी केलेला आहे 3 बीट सिस्टीमचा की 1 2 4 फॉर्मॅट नुसार काय 0 to 7 चे बायनरी इक्विव्हॅलंट नंबर जे आहे हे नोट केलेले आहेत. पहिले ABC टेबल लक्षात आलाय. ABCचा 0 to 7 नंबरचा काय केलेला आहे बायनरी इक्विव्हॅलंट नंबर जो आहे 3 बीट सिस्टीम नुसार नोट केलेला आहे. फॉर्म्युला फर्स्ट युनिट मध्ये सांगितलेला आहे. 1 इथं 2 4 त्याच्यानुसार 0 ला सगळे बीट्स ऑफ असणार आहे. 1 ला काय फक्त 1 बीट ऑन असणार आहे बाकीचे ऑफ. 2 ला काय 2 चं बीट ऑन असणार आहे बाकीचे ऑफ. 3 ला काय 2 + 1 दॅट इज 2 बीट ऑन असणार आहे रिमेनिंग बीट 0. 4 मीन्स काय इथं 4 असणार आहे तुमचा तर हा 4 काय असणार आहे ऑन असणार आहे बाकीचे 2 0 असणार आहे. तर हा टेबल कसा आलाय तो माहिती आहे ना. फर्स्ट युनिट मध्ये आपण 3 बीट नंबर सिस्टीम स्टडी केली आहे. 1 2 4 इक्वेशन वरून काय केलेला आहे हा टेबल जो आहे 0 to 7 नंबरचं काय केलेलं आहे बायनरी इक्विव्हॅलंट जे आहे ते नोट केलेले आहेत. हे फर्स्ट 3 टेबल लक्षात 3 कॉलम लक्षात आले. ABC 0 to 7 चे बायनरी इक्विव्हॅलंट नंबर कसे फाइंड आउट केलेले आहेत. देन नेक्स्ट मीन टर्म आणि मॅक्स टर्म सांगते. पहिले 2 लक्षात आलेले आहेत ना कसे फाइंड आउट केलेले आहेत म्हणजे आपण ऑलरेडी फर्स्ट युनिट मध्ये फाइंड आउट केलेले आहेत. 0 to 7 चा बायनरी इक्विव्हॅलंट नंबर जो आहे तो नोट केलेला आहे. लक्षात आलंय ना 0 to 7 चा बायनरी इक्विव्हॅलंट नंबर कसा नोट केलेला आहे. चॅट बॉक्स मध्ये यस ऑर नो शेअर करा. हे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. ABC 3 कॉलम जे आहे 0 to 7 चा बायनरी इक्विव्हॅलंट नंबर जो आहे तो ऑलरेडी स्टडी केलेला आहे. देन आपण मीन टर्म आणि मॅक्स टर्म जे आहे त्या फाइंड आउट करणार आहे. तर या टेबल वरून आपण काय करणार आहे मीन टर्म आणि मॅक्स टर्म जी आहे ती नोट करणार आहे. तर मीन टर्म मध्ये परत एकदा सांगते मीन टर्म मध्ये आपण काय करणार आहे अँड ऑपरेशन परफॉर्म करणार आहे आणि मॅक्स टर्म मध्ये काय करणार आहे आपण ऑर ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. तर आता टेबल मध्ये बघा मीन टर्मचा कॉलम बघा आणि मॅक्स टर्मचा कॉलम बघा. तर याच्यामध्ये मीन टर्म आणि मॅक्स टर्म जी आहे तर इथं फर्स्ट काय 0 0 0 तर 0 मीन्स काय आपण कॉम्प्लिमेंट नोट करणार आहे. जिथं 1 असेल तिथं काय ऍज इट इज व्हेरिएबल नोट करणार आहे. तर या व्हेरिएबल वरून काय करणार आहे मीन टर्म्स आणि मॅक्स टर्म्सचे इक्वेशन्स जे आहे ते नोट करणार आहे. तर इथं फर्स्ट काय 0 0 0 नोट केलेलं आहे. तर इथं 0 0 मीन्स काय हा 0 मीन्स A कॉम्प्लिमेंट B कॉम्प्लिमेंट C कॉम्प्लिमेंट. तर तिन्ही काय मीन टर्म मध्ये आपण काय अँड ऑपरेशन मीन्स मल्टिप्लिकेशन ऑपरेशन परफॉर्म करणार आहे आणि मॅक्स टर्म मध्ये काय करणार आहे तर ऍडिशन ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. आता इथं लक्षात ठेवा मीन टर्म मध्ये आपण काय करणार आहे जर 0 असेल तर काय करणार आहे कॉम्प्लिमेंट नोट करणार आहे आणि मॅक्स टर्म मध्ये काय करणार आहे जर 1 असेल तर तिथं काय करणार आहे कॉम्प्लिमेंट नोट करणार आहे. नोटबुक मध्ये तुम्ही नोट करून घ्या. मीन टर्म मध्ये काय 0 टर्म असेल तर त्या व्हेरिएबलचा काय करणार आहे कॉम्प्लिमेंट नोट करणार आहे आणि मॅक्स टर्म मध्ये काय जर 1 असेल तर त्याचा काय करणार आहे आपण कॉम्प्लिमेंट नोट करणार आहे. आता या इक्वेशन मध्ये बघा फर्स्ट मध्ये 0 0 0 तर 0 0 मीन्स काय मीन टर्म मध्ये काय A कॉम्प्लिमेंट इंटू B कॉम्प्लिमेंट इंटू C कॉम्प्लिमेंट दॅट इज इक्वल टू स्मॉल m0 ने आपण काय केलेलं आहे तर इक्वेशन मध्ये एक्झाम्पल मध्ये स्मॉल m जो आहे मीन टर्म्स रिप्रेझेंट करतो आणि कॅपिटल M जो आहे मॅक्स टर्म रिप्रेझेंट करतोय. तर m0 m1 m2 m7 पर्यंत नंबरिंग दिलेलं आहे फक्त. सेम मॅक्स टर्म मध्ये कॅपिटल M0 m1 m2 m7 पर्यंत नंबरिंग दिलेलं आहे. तर इथं मॅक्स टर्म मध्ये तर मॅक्स टर्म मध्ये आपण कॉम्प्लिमेंट कधी नोट करणार आहे ज्यावेळी 1 असेल त्यावेळी कॉम्प्लिमेंट नोट करणार आहे. अदरवाइज 0 ला काय ऍज इट इज व्हेरिएबल नोट करणार आहे. तर मॅक्स टर्म मध्ये आपण ऍडिशन ऑर ऑपरेटर यूज करतो. तर 0 + 0 + 0 दॅट इज A + B + C. तर इथं A + B + C नोट केलेलं आहे.
दॅट इज M0. नंतर सेकंड टर्म बघा आता, इथं काय, हा A काय आहे 0 आहे, B काय आहे 0 आहे आणि C काय आहे 1 आहे. तर इथं मीन टर्म मध्ये 0 मीन्स काय, आपण त्या टर्मचा कॉम्प्लिमेंट नोट करणार आहे. मीन्स A कॉम्प्लिमेंट, B कॉम्प्लिमेंट आणि हा C काय आहे 1 आहे, तर C ॲज इट इज नोट केलेला आहे. आता याच्यामध्ये बघा मॅक्स टर्म मध्ये 0 मीन्स काय, ॲज इट इज A प्लस B प्लस C काय आहे 1 आहे. तर 1 मीन्स वॉट, आपण त्याचा काय नोट करणार आहे, मॅक्स टर्म मध्ये कॉम्प्लिमेंट नोट करणार आहे, दॅट इज मॅक्स टर्म. नंतर नेक्स्ट इक्वेशन मध्ये सेम 0, A जो आहे 0 आहे, मीन्स A कॉम्प्लिमेंट, B आणि C कॉम्प्लिमेंट. मॅक्स टर्म मध्ये काय आहे, A प्लस B कॉम्प्लिमेंट प्लस C नोट केलेलं आहे. नंतर नेक्स्ट इक्वेशन मध्ये A कॉम्प्लिमेंट B C, याच्यामध्ये काय A प्लस B कॉम्प्लिमेंट C कॉम्प्लिमेंट. नंतर A B कॉम्प्लिमेंट C कॉम्प्लिमेंट मीन टर्म मध्ये, आणि मॅक्स टर्म मध्ये काय, इथं 1 आहे त्याच्यामुळे A कॉम्प्लिमेंट प्लस B प्लस C नोट केलेलं आहे. नेक्स्ट सेम इथं 1 आहे, 1 मीन्स A, B जो आहे 0 आहे, B कॉम्प्लिमेंट C, दॅट इज मीन टर्म. मॅक्स टर्म मध्ये काय 1 असेल तर कॉम्प्लिमेंट A कॉम्प्लिमेंट प्लस B प्लस C कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट A इंटू B C कॉम्प्लिमेंट नोट करणार आहे, सॉरी A इंटू B C कॉम्प्लिमेंट. मॅक्स टर्म मध्ये काय येणार आहे, A कॉम्प्लिमेंट प्लस B कॉम्प्लिमेंट प्लस C. नंतर मीन टर्म मध्ये काय 1 1 1 आहेत, A B C, आणि मॅक्स टर्म मध्ये काय A कॉम्प्लिमेंट प्लस B कॉम्प्लिमेंट प्लस C कॉम्प्लिमेंट. तर फक्त टेबल वरून काय केलेलं आहे, मीन टर्म आणि मॅक्स टर्म जे आहे त्या नोट केलेल्या आहेत. तर टेबल लक्षात आलाय, तुम्ही टेबल जो आहे तो नोट डाऊन करून घ्या. सेम आपण टेबल जो आहे त्याचे के मॅप जे आहे ते डिझाईन करणार आहे. सिंपल, फक्त काय की साईडला तुम्ही नोट करून ठेवा, मीन टर्म मध्ये काय 0 असेल तर आपण काय कॉम्प्लिमेंट नोट करतो, आणि 1 असेल तर मॅक्स टर्म मध्ये काय करतो, कॉम्प्लिमेंट जो आहे तो नोट करतो. तर मीन टर्म आणि मॅक्स टर्म, तर स्मॉल एम ने आपण काय करणार आहे, मीन टर्म्स ज्या आहेत त्या रिप्रेझेंट करणार आहे, आणि कॅपिटल एम ने काय करणार आहे, मॅक्स टर्म ज्या आहे त्या रिप्रेझेंट करणार आहे. मीन टर्म मध्ये काय अँड ऑपरेटर, दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑपरेशन यूज करणार आहे, आणि मॅक्स टर्म मध्ये काय करणार आहे, ॲडिशन, दॅट इज ऑर ऑपरेटर जो आहे तो आपण यूज करणार आहे. देन नेक्स्ट की सपोज एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला, एफ ऑफ ए बी सी इज इक्वल टू A डॅश B डॅश C डॅश प्लस A डॅश B C प्लस A डॅश B C प्लस A B C. तर याच्यावरून फक्त आपल्याला काय करायचंय, तर A कॉम्प्लिमेंट मीन्स काय 0, B कॉम्प्लिमेंट मीन्स काय 0, C कॉम्प्लिमेंट मीन्स व्हॉट 0. तर समेशन देऊन आपण ब्रॅकेट स्मॉल एम ने काय करणार आहे, मीन टर्म्सच्या व्हॅल्यूज जे आहे डिजिट्स जे आहे ते नोट करणार आहे. आता हा 0 आहे 0 आहे 0, तर इथं फर्स्ट जो आहे तो 0 नोट केलेला आहे. नंतर याची व्हॅल्यू सांगा, A कॉम्प्लिमेंट मीन्स काय 0, इथं हा B मीन्स काय असणार आहे 1 असणार आहे, आणि C काय असणार आहे, C कॉम्प्लिमेंट आहे, कॉम्प्लिमेंट मीन्स काय 0. तर 0 1 0, 0 1 0 कशाचा बायनरी इक्विव्हॅलंट आहे, तर 2 चा आहे, तुम्ही क्रॉस चेक करा. नंतर A कॉम्प्लिमेंट BC मीन्स 0 1 1, तर 0 1 1 कशाचा बायनरी इक्विव्हॅलंट आहे 3 चा आहे, इथं 3 नोट केलेलं आहे. नंतर नेक्स्ट टर्म जे आहे ABC दिलेली आहे, ABC मीन्स काय हा 1 1 1 1 1 1 मीन्स काय 7, तर दॅट इज मीन टर्म. सेम 2 एक्झाम्पल जे आहे ते दिलेले आहेत, तुम्ही क्रॉस चेक करा. तर कॉम्प्लिमेंट मीन्स व्हॉट, मीन टर्म मध्ये कॉम्प्लिमेंट मीन्स 0, आणि रिमेनिंग टर्म जी आहे ती आपण काय 1 ने रिप्रेझेंट करणार. सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल जे आहे तुम्ही क्रॉस चेक करा, की सपोज A डॅश B डॅश C दिलेलं आहे, A डॅश A कॉम्प्लिमेंट मीन्स काय 0, B कॉम्प्लिमेंट मीन्स काय 0, C मीन्स काय 1, तर 0 0 1 0 0 1 कशाचा बायनरी इक्विव्हॅलंट आहे 1 चा, तर इथं 1 नोट केलेलं आहे. डॅश देऊन समेशन मीन, तर मीन टर्म आपण रिप्रेझेंट करतोय, प्लस डॅश देऊन सेकंड टर्मचा डिजिट जो आहे तो नोट करा, A कॉम्प्लिमेंट BC 0 1 1, तर 0 1 1 मीन्स काय 3 चा बायनरी नंबर आहे, 3 नोट केलेला आहे.
देन ए बी डॅश सी तर 101 101 मीन्स काय 5 आणि ABC मीन्स व्हॉट 111 दॅट इज 7चा बायनरी इक्विव्हॅलंट नंबर आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही क्रॉस चेक करून बघा. मीन टर्मचं लक्षात आलंय. मीन टर्म लक्षात आलंय सगळ्यांना. सेम मॅक्स टर्मचे आपण इक्वेशन जे आहे ते फाइंड आउट करणार आहे. मॅक्स टर्म मध्ये फक्त काय करणार आहे आपण इथं मल्टिप्लिकेशन ऐवजी तुमचं काय असणार आहे ऍडिशन ऑपरेशन असणार आहे. त्याच्यानुसार आपण काय करणार आहे टर्म्स जे आहेत त्या ऍड करून इक्वेशन जो काही डिजिट आहे तो फाइंड आउट करणार आहे. मीन टर्म मध्ये आपण काय स्मॉल एम ने रिप्रेझेंट करतोय आणि मॅक्स टर्म जे आहे त्या कॅपिटल एम ने रिप्रेझेंट करतो. हे एक्झाम्पल तिन्ही लक्षात आले सगळ्यांना. देन नेक्स्ट मॅक्स टर्मचं सांगते. मॅक्स टर्मचं तुम्ही सॉल्व्ह करून बघा. आता मीन टर्म नोट करताना क्वेश्चन पेपरमध्ये किंवा तुम्हाला नोटबुकमध्ये ऑब्झर्व करा. समेशन स्मॉल एम ने काय करतो आपण मीन टर्म्स जे आहे त्या नोट करतो ब्रॅकेटमध्ये आणि मॅक्स टर्म जे आहे पाय कॅपिटल एम ने काय करतो आपण मॅक्स टर्म जे आहे त्या ब्रॅकेटमध्ये नोट करणार आहे. की सपोज आता एक सांगते मी तुम्हाला, बाकीचे तुम्ही क्रॉस चेक करा. की सपोज एक्झाम्पल दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी प्लस सी इंटू ए प्लस बी डॅश प्लस सी इंटू ए प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस सी कॉम्प्लिमेंट प्लस इथं ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस सी कॉम्प्लिमेंट दिलेले आहे. तर ए प्लस बी प्लस सी, तर याच्यामध्ये ए प्लस बी प्लस सी तर 1 असेल त्यावेळी काय असणार आहे आपण याच्यामध्ये बार नोट करणार आहे. तर इथं तुमचं इक्वेशन काय असणार आहे की हा 0 0 0. तर फर्स्ट काय येते फर्स्ट टर्म काय येते 0 येते. नंतर सेकंड फक्त काय करणार आहे हा 0 1 0. तर 0 1 0 मीन्स काय 2 चा बायनरी इक्विव्हॅलंट आहे. नंतर 0 1 1 तर 0 1 1 मीन्स काय 3 चा बायनरी इक्विव्हॅलंट आहे आणि 1 1 1 तर 1 1 1 कशाचा इक्विव्हॅलंट आहे 7 चा आहे. फक्त मॅक्स टर्म नोट करताना आपण काय करणार आहे पाय कॅपिटल एम ने काय करणार आहे ब्रॅकेटमध्ये मॅक्स टर्मच्या व्हॅल्यू ज्या आहे त्या नोट करणार आहे. सेम सेकंड एक्झाम्पल आणि थर्ड एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही क्रॉस चेक करून बघा व्हॅल्यू येत आहेत का नाही. लक्षात आलंय मॅक्स टर्म कशी कॅल्क्युलेट करायची. जसं मीन केलं सेम मॅक्स टेबलमध्ये तुम्हाला सांगितलंय मीन टर्म मध्ये काय 0 असेल तर काय कॉम्प्लिमेंट असेल. मॅक्स टर्म मध्ये काय जर 1 असेल तर काय असेल कॉम्प्लिमेंट असेल. तर त्याच्यानुसार मॅक्स टर्मचं एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करून बघा. तिन्ही एक्झाम्पल दिलेले आहेत. कॅपिटल एम ने फक्त काय करायचंय मॅक्स टर्म जे आहे त्या रिप्रेझेंट करणारे पाय कॅपिटल एम ने आणि व्हॅल्यू जी आहे ती फक्त दिलेल्या इक्वेशन वरून आपण काय करणार आहे नोट करणार आहे. मॅक्स टर्म जी आहे ती फाइंड आउट करून बघा. नंतर आपण के मॅप जो आहे कन्सेप्ट स्टडी करणार आहे. तिन्ही एक्झाम्पल क्रॉस चेक करून बघा व्हॅल्यूज मिळत आहेत का नाही त्याच तुम्हाला. सिंपल एक्झाम्पल आहेत एकदम. हे लक्षात आलं की के मॅप डिझाईन करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. मीन टर्म मॅक्स टर्म सॉफ्ट फॉर्म कॉस्ट फॉर्म त्याच्यावरूनच आपण के मॅप जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. आलंय लक्षात हे सगळ्यांना. क्रॉस चेक करून बघा आन्सर येत आहे का नाही. त्याच्यानुसार चॅट बॉक्स मध्ये तुमची कमेंट करा. देन नेक्स्ट पॉइंट जो आहे आपण स्टार्ट करू. फक्त कन्फ्युजन करू नका. सिंपल सिंपल कन्सेप्ट आहे पण नंतर अभ्यास करताना सगळं कॉम्प्लिकेटेड होईल. त्यामुळे अभ्यास करताना रेग्युलर करा अभ्यास म्हणजे लक्षात राहील कोणत्या युनिट मध्ये काय. नाहीतर सगळं जम्बलिंग झालं तर काहीच लक्षात येणार नाही.
देन नेक्स्ट पॉइंट जे आहे आपण के मॅप स्टडी करणार आहे. तर के मॅप मीन्स व्हॉट, कर्नाफ मॅप. तर कर्नाफ मॅप कन्सेप्ट जो आहे दॅट इज फील अ लिटल डिफिकल्ट युझिंग बुलियन अल्जेब्रा लॉज, रूल्स अँड थेरम्स टू सिम्प्लिफाय लॉजिक. तर आपण काय करणार आहे, फर्स्ट सेकंड युनिटमध्ये काय बुलियन इक्वेशन्स जे आहेत ते स्टडी केलेले आहेत, किंवा बुलियन अल्जेब्रा लॉज जे आहेत ते स्टडी केलेले आहेत, किंवा थेरम्स जे आहेत डी मॉर्गन्स थेरम किंवा ड्युअलिटी थेरम जो आहे तो स्टडी केलेला आहे. त्याच्यावरून आपण काय करणार आहे, लॉजिकल डायग्राम ड्रॉ करणार आहे, ॲज वेल ॲज काय करणार आहे, के मॅप जो आहे तो डिझाईन करणार आहे. तर के मॅप काय आहे, दॅट इज प्रोव्हाइड्स अ सिस्टमॅटिक मेथड फॉर सिम्प्लिफाईंग बुलियन एक्सप्रेशन. तर बुलियन एक्सप्रेशन जे आहे ते आपण सिस्टमॅटिकली मीन्स ग्रुपने काय करणार आहे, तर के मॅप टेबलने काय करणार आहे, परत जे काही इक्वेशन दिले असेल किंवा व्हॅल्यूज दिलेल्या असेल त्याच्यावरून आपण काय करणार आहे, के मॅप डिझाईन करून काय करणार आहे, बुलियन एक्सप्रेशन्स जे आहे ते फाइंड आउट करणार आहे. इफ प्रॉपरली यूज्ड विल प्रोड्युसेस सिम्पलेस्ट, की तुमचं आउटपुट इक्वेशन जे आहे, जे काही के मॅप वरून डिझाईन करून इक्वेशन येईल ते तुमचं काय असणार आहे, सॉफ्ट फॉर्मॅटमध्ये असेल किंवा पॉस फॉर्मॅटमध्ये असेल. तर सॉफ्ट मीन्स व्हॉट, सम ऑफ प्रोडक्ट, आणि पॉस मीन्स व्हॉट, प्रोडक्ट ऑफ सम फॉर्मॅटमध्ये असेल. तर त्याच्यावरूनच आपण काय करणार आहे, एक्सप्रेशन पॉसिबल नोन ॲज मिनिमम एक्सप्रेशन. तर सॉफ्ट आणि पॉस जो आहे तो फक्त आपण आयडेंटिफाय करणार आहे. सॉफ्ट मीन्स व्हॉट, सम ऑफ प्रोडक्ट, पॉस मीन्स प्रोडक्ट ऑफ सम. तर लास्ट टाइम तुम्हाला सांगितलेलं आहे की सम ऑफ प्रोडक्ट, प्रोडक्ट ऑफ सम मध्ये जे काय मिसिंग टर्म्स असतील ते फक्त मिसिंग टर्म्सने मल्टिप्लाय करा किंवा ऍड करा आणि सिम्प्लिफिकेशन करा. तर कर्नाफ मॅप्समध्ये व्हॉट इज के मॅप, थेरॉटिकल पार्ट जो आहे तो फास्टमध्ये घेते थोडा. इट इज सिमिलर टू ट्रूथ टेबल. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, सेम ट्रूथ टेबल डिझाईन करणार आहे. दॅट इज इन्स्टेड ऑफ बिंग ऑर्गनाइज्ड इनपुट अँड आउटपुट इंटू कॉलम्स अँड रोज. तर आपण आता काय करणार आहे की ट्रूथ टेबल जो आहे तो कॉलम आणि रोज मध्ये डिझाईन करणार आहे. के मॅप इज अन अरे ऑफ सेल विच in which each cell represents binary value of input variable. तर मी तुम्हाला टेबल दाखवणार आहे. हा टेबल जो आहे तो के मॅपचा टेबल आहे. तर या टाइप मध्ये आपण काय करणार आहे, तर के मॅप जो आहे तो डिझाईन करणार आहे. ट्रूथ टेबल मध्ये आपण काय करत होतो, इनपुट नोट करत होतो, आउटपुट नोट करत होतो. इनपुटच्या दोन कंडिशन असतील की 0 0 0 1 1 0 1 1. सेम ट्रूथ टेबलचाच फॉर्मॅट आहे हा, फक्त आपण काय तर ह्या टेबल फॉर्मॅटमध्ये काय करतोय, नोट करतोय. तर टेबलमध्ये काय करतोय, दॅट इज के मॅप कॅन बी युज्ड फॉर एक्सप्रेशन विथ 2 3 4 अँड 5 व्हेरिएबल, की तुमचे इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल असतील, 3 असतील, 4 असतील किंवा 5 असतील. त्याच्यावरून आपण काय करणार आहे, के मॅप जो आहे तो डिझाईन करणार आहे. तर आपण 2 व्हेरिएबल साठी के मॅप स्टडी करणार आहे, 3 व्हेरिएबल साठी के मॅप स्टडी करणार आहे, 4 साठी स्टडी करणार आहे. देन के मॅप वरून एक्सप्रेशन कसं फाइंड आउट करायचे ते मी एक्सप्लेन करणार आहे. आता फक्त दाखवते, टाइम लिमिट जो आहे आता 3 मिनिट राहिलेले. परत नेक्स्ट लेक्चर कारंडे सरांचं झालं की त्याच्या पुढचं परत माझंच होईल. मग त्यावेळी परत हे एक्सप्लेन करते की 2 व्हेरिएबलचा के मॅप जो आहे तो कसा फाइंड आउट केलेला आहे, 3 व्हेरिएबल्सचा कसा फाइंड आउट केलेला आहे, 4चा असेल तर याच्यामध्ये 0 1 प्लेस करून काय करणार आहे, आपण इक्वेशन्स जे आहे ते फाइंड आउट करणार आहे. जरी आता मीन टर्म मॅक्स टर्म कन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. स्मॉल एम असेल तर काय असणार आहे, मीन टर्म असणार आहे. जर कॅपिटल एम इक्वेशन मध्ये दिला असेल तर काय असणार आहे, मॅक्स टर्म असणार आहे. तर त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, एक्झाम्पल्स जे आहे ते सॉल्व्ह करणार आहे. तर इथं 2 व्हेरिएबलचा के मॅप जो आहे तो इंडिकेट केलेला आहे की सॉफ्ट फॉर्म असेल किंवा पॉस फॉर्म असेल. तर सॉफ्ट फॉर्म मध्ये काय करतोय, सम ऑफ प्रोडक्ट, आणि पॉस मध्ये प्रोडक्ट ऑफ सम आपण नोट करतोय. तर इथं 2 व्हेरिएबल मध्ये काय की 2 व्हेरिएबल आहेत, ए व्हेरिएबल, बी व्हेरिएबल. तर ए आणि 2 बी काय 2 व्हेरिएबल आहेत. तर याच्यामध्ये 2 व्हेरिएबलच्या व्हॅल्यू ए मीन्स काय, इथं सिंगल व्हेरिएबल रिप्रेझेंट केलेलं आहे. तर डिझाईन करताना काय की ए चे आपण काय करणार आहे, 4 कॉम्बिनेशन नोट करणार आहे टेबलमध्ये. तर हा जो आहे टेबल डिझाईन केलेला आहे. ए चे काय 0 आणि 1,
झिरो मीन्स काय ए बार, वन मीन्स काय ए. बी चे सेम, बी मीन्स व्हॉट इथं बी झिरो मीन्स बी बार, वन मीन्स काय बी नोट केलेला आहे. आता इथं इक्वेशन नोट करताना काय करायचं, हा पहिला ब्लॉक जो आहे तो इथं या झिरोने काय करायचं, या झिरोला मल्टिप्लाय करायचं. सेकंड ब्लॉक मध्ये काय, या झिरोने या वनला मल्टिप्लाय करायचं. या थर्ड ब्लॉक मध्ये काय, या वनने काय करणार आहे, झिरोला मल्टिप्लाय करणार आहे. फोर्थ ब्लॉक मध्ये काय, या वनने काय करणार आहे, या वनला मल्टिप्लाय करणार आहे. जे काय आन्सर येत आहे ते आपण काय करणार आहे, ब्लॉक मध्ये नोट करणार आहे ए आणि बी नुसार. पॉज फॉर्मॅट मध्ये पण सेम 0 1 0 1 दोन व्हेरिएबलचे दोन दोन कॉम्बिनेशन जे आहे ते रिप्रेझेंट केलेले आहे 0 1 1 0. परत नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करते मी डिटेलमध्ये, आता फक्त दाखवतेय. तर ब्लॉक मध्ये काय, या झिरोने या झिरोला मल्टिप्लाय करणार आहे, या झिरोने वनला मल्टिप्लाय करणार आहे. नंतर या ब्लॉक मध्ये वनने काय झिरोला मल्टिप्लाय केलेलं आहे, या वनने काय या वनला इथं मल्टिप्लाय करून आन्सर जे आहे ते नोट केलेले टू व्हेरिएबल मध्ये. जर 3 व्हेरिएबल असतील तर काय की 3 व्हेरिएबल्स मध्ये काय ए बी सी 3 व्हेरिएबल आहेत. तर इनपुटला सपोज ए बी आहे, आउटपुटला सी असेल तर तुमच्या एक्सप्रेशन वरती टेबल डिपेंड असणार आहे. तर ए बी मीन्स काय दोन इनपुट आहे, तर दोन इनपुटचे काय 4 कॉम्बिनेशन असणार आहे 0 0 0 1 1 1 1 0. आणि सी मीन्स काय सिंगल व्हेरिएबल आहे, सिंगल व्हेरिएबलचे काय दोन कॉम्बिनेशन असेल, एक तर 0 असेल किंवा 1 असेल. त्याच्यानुसार आपण हा टेबल जो आहे तो ड्रॉ करणार आहे. सेम 4 व्हेरिएबल मध्ये काय की सपोज ए बी आणि सी डी 4 व्हेरिएबल आहेत, तर ए बी चे 4 कॉम्बिनेशन असणारे, सी डी चे 4 कॉम्बिनेशन असणारे. त्याच्यानुसार हा टेबल काय करणार आहे आपण ड्रॉ करणार आहे. परत नेक्स्ट लेक्चरला के मॅप कन्सेप्ट जो आहे तो एक्सप्लेन करते.